सालाबादप्रमाणे यंदाही देशमुख एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत श्री गणेश क्लासेस आजी माजी विद्यार्थी भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेचे हे 15वे वर्ष आहे। या भव्य क्रिकेट स्पर्धांचा उद्घाटन समारंभ शिवसेना विभाग प्रमुख व कार्यसम्राट माजी नगरसेवक एकनाथ भुईर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाला मार्गदर्शन आणि मुलांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे माजी गटनेते नगरसेवक दिलीप बारटक्के, माजी नगरसेविका कांचनताई चिंदरकर यांची उपस्थिती लाभली। संस्थापक अध्यक्ष प्राचार्य सतीश देशमुख, संचालिका भारती देशमुख यांनी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेमध्ये ठाणे शहरातील जवळपास 500 खेळाडूंनी क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सुद्धा वाखाणण्याजोगा होता। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 3 जानेवारी रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे। या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विजेते ठरलेले आहेत साठेनगर येथील छावा प्रतिष्ठान, तर द्वितीय पारितोषिक विजेते हाजुरी येथील बालचैतन्य मित्र मंडळ, तर तृतीय पारितोषिक विजेते नेहरूनगर पॅकर्स हे ठरलेले आहे। उत्कृष्ट संघ म्हणून या ठिकाणी युवा प्रतिष्ठान आंबेवाडी यांना सन्मानित करण्यात येणार आहे। तर अतिशय शांतताप्रिय व नियोजित वेळेमध्ये हा भव्य क्रिकेट स्पर्धा पार पडल्या। आजी माजी विद्यार्थ्यांनी जीवाचे रान केलं। या स्पर्धा यशस्वी पार पाडण्याकरिता त्यांचं देखील मुलाचं सहकार्य लाभलेलं आहे। संस्थापक अध्यक्ष प्राचार्य सतीश देशमुख व भारती देशमुख यांनी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत या संदर्भातली माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। आजचा हा कार्यक्रम म्हणजे खरोखरच एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये देशमुख एज्युकेशन ट्रस्ट चे श्री गणेश क्लासेस क्रिकेट स्पर्धा, भव्य क्रिकेट स्पर्धा याचं 15 वर्ष आहे। आणि या भव्य क्रिकेट स्पर्धामध्ये क्लासेसचे जे आजी विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी आहेत, हे उत्स्फूर्तपणे भाग घेतात। यामध्ये पूर्ण ठाणे शहरातील विविध नगरातून येणारे विद्यार्थी, माजी विद्यार्थी हे या स्पर्धेमध्ये भाग घेतात। खरोखर काही विद्यार्थी पुण्यावरून आलेले आहेत, एक विद्यार्थी औरंगाबादवरून आलेले आहेत। बरोबर, मला खरोखर अभिमान वाटतो। एका मुलीने दुबईवरून फोन केला होता, सर तुमचं आमंत्रण आलंय पण मला थोडी अडचण आहे म्हणून येऊ शकत नाही। ही एक अभिमानाची गोष्ट आहे की गणेश क्लासेसचे माजी विद्यार्थी आज साता समुद्रा पलीकडे गेलेले आहेत आणि तरी सुद्धा त्यांची नाळ या गणेश क्लासेस बरोबर जोडलेली आहे। आणि म्हणून आपल्या क्लासेसचे विविध उपक्रम जे असतात त्याच्यामध्ये विद्यार्थी सक्रिय सहभागी होतात। आपले विद्यार्थी राजकारणामध्ये सक्रिय सहभागी आहेत। माझ्या बाजूला असलेले उपविभाग प्रमुख संतोष मस्के आहेत, उपशाखा प्रमुख संतोष मस्के आहेत, त्याचबरोबर शाखा प्रमुख प्रकाश कोंडले आहेत। असे विविध समाज कार्यामध्ये ज्यांनी आपली धुरा खांद्यावरती घेतलेले असे सुद्धा विद्यार्थी आहेत। कोणी पोलीस खात्यामध्ये आहेत, आज रोहन दुर्गे पोलीस खात्यामध्ये आहेत, ते इथं आहेत। योगेश पाटील जे पोलीस खात्यामध्ये ते या ठिकाणी उपलब्ध आहेत। आपली विद्यार्थिनी जी तहसीलदार, नायब तहसीलदार झाली होती, त्याचबरोबर वकील, वर्षातून एक तरी वकील विद्यार्थी बनतो, खरोखर अभिमानाची गोष्ट आहे। पण या सर्वांमध्ये सुद्धा एक महत्वाची एक ऋणानुबंध, एक नाळ आहे, ते सगळेजण बॉन्डिंगने इथे बांधलेले आहेत। ते म्हणजे गणेश क्लासेस आणि गणेश क्लासेसचे शिक्षक। हा एक परिवार आहे, हा अथांग महासागर वाढत चाललेला आहे आणि या महासागरामध्ये खरोखर मन तृप्त झाल्यासारखं मला वाटत आहे।